गुणकारी असं तूप. तुमच्या मनात पण डाऊट्स आहेत का? तूप खाल्लं कोलेस्ट्रॉल वाढला. तूप किती प्रमाणात खायचं? तूप का वापरायचं? आणि तूप मला आवडतच नाही असा कोणी मेंबर तुमच्या घरात आहे का? गीर गाईचं तूप सध्या खूप ट्रेंडिंग असतं, पण कुठलंही तूप ओळखताना एक कायम लक्षात ठेवा, तूप आपल्या घरामधला ऑरा क्लीन ठेवत असतं. आणि म्हणून आपण कायम सांगतो की जर कोणी आजारी व्यक्ती घरी सतत आहे, घरामध्ये सतत आजारपण येतंय, तर की तुमच्या डोळ्यांचा नंबर सतत वाढतोय, डोळ्यामध्ये ड्रायनेस आहे, तर तर्पण ही चिकित्सा सांगितलेली आहे की ज्यामध्ये तुम्ही तूप खाता का? तुम्हाला आवडतं का तूप? आणि या तुपाचा अनुभव तुम्ही घेतलाय का? वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कसं तूप वापरायचं? हे तूप खाल्ल्यामुळे आपलं वजन वाढू शकतं का? तूप, गुणकारी असं तूप. तुमच्या मनात पण डाऊट्स आहेत का? तूप खाल्लं कोलेस्ट्रॉल वाढला. तूप किती प्रमाणात खायचं? तूप का वापरायचं? आणि तूप मला आवडतच नाही असा कोणी मेंबर तुमच्या घरात आहे का? बघा, तूप हे सगळ्यात गुणकारी आहे. तूप हे मेध्य आहे. दुधापासून आपण तूप बनवत असतो. तूप इतकं आपल्याला साम्य आहे ना. बघा, लहान मूल जसं आईचं दूध पिऊन तेल पाण्यावर वाढतं, तसं आपल्या शरीरासाठी आवश्यक म्हणजे तूप. B12 कमी हो, तूप घ्या. विटॅमिन D3 कमी आहे हो, तूप घ्या. पण हे तूप घ्यायचं कसं? शरीराला हा स्नेह पुरवायचा कसा? शुद्ध तूप ओळखायचं कसं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या एपिसोडमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. श्रोतेहो, नमस्कार. मी डॉक्टर मानसी. आपल्या सगळ्यांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. तूप हे आपल्याला प्रत्येकाला साम्य असतं. गरम गरम पोळी आणि तूप, वरण भात आणि तूप, आमटीमध्ये तूप, खिचडी तूप आणि पुरणाची पोळी असेल की तूप हवंच. काय कारण असेल? तुपामध्ये जे फॅट्स असतात की जे न्यूट्रिटिव्ह असतात, की जे आपल्याला पोषण देत असतात, वेगवेगळ्या प्रकारची अँटीऑक्सिडंट्स यामध्ये असतात. गीर गाईचं तूप सध्या खूप ट्रेंडिंग असतं, पण कुठलंही तूप ओळखताना एक कायम लक्षात ठेवा की तूप हातावर घेतलं की ते लगेच वितळलं तर ते योग्य तूप आहे. जर हातावर ठेवल्यावर ते वितळलं नाही, घट्टच राहिलं, तर त्यामध्ये भेसळ आहे आणि त्यांनी आपल्याला त्रास होऊ शकतो. पाण्यामध्ये तूप टाकल्यावरती ते तरंगलं पाहिजे. जर ते बुडतंय तर ते त्या तुपामध्ये भेसळ आहे. असं तुम्ही तुमचं तूप शुद्ध आहे की नाही हे घरी चेक करून बघू शकता. आता बघूया आपण तुपाचे फायदे. शरीरामध्ये आपल्या जे 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ, यातला जो वात दोष, पित्त दोष आहे त्याच्यासाठी श्रेष्ठ औषध सांगितलेले तूप. तुमच्या डोळ्यांची जळजळ होते, डोळ्यांना आग होते, तर तुम्ही तुपानी पादाभ्यंग करा, म्हणजे पाय चोळा. बेंबीमध्ये 2 ड्रॉप तुपाचे टाकलेत ना, तुम्ही बघाल की चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन कमी होत आहे, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होत आहेत. इतकं गुणकारी हे तूप आहे. तूप घ्यायचं कसं? जर तुम्हाला वारंवार कॉन्स्टिपेशन आहे, पोट साफ व्यवस्थित होत नाहीये, तर मग त्यावेळेला तुम्ही रात्री झोपताना गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घ्या. रात्री बघा, आपल्या शरीरामध्ये डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस सुरू असते. रात्री हे गरम पाण्याबरोबर घेतलेलं तूप अणुरेणूंपर्यंत पोचतं आणि मग आपल्याला सकाळी पोट चांगल्या प्रकारे साफ व्हायला मदत होत असते. बऱ्याच जणांना पाईल्स फिशरचा त्रास असतो, त्यावेळेला आपण तूप जर ॲनसच्या भागी लावलं, जिथनं म्हणजे जी संडासची जागा आहे तिथे हे तूप लावलं तर त्याचाही खूप छान फायदा होतो. तूप हे आपल्याला म्हणजे भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन देत असतो. आपण म्हणतो ना, एखादा कृश व्यक्ती असेल तर अरे तूप रोटी खाऊन ये, जाडजूड होशील. का? तर तूप हे बल्य आहे, वंगण आहे. गुडघ्यांमधनं कटकट आवाज येतोय, चालताना त्रास होतोय, तर तूप आणि सुंठ हे जेवणाआधी घ्या. पोट सतत दुखतंय तर तूप आणि हिंग घ्या. बघा, छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्याला माहीत असतील तर आपल्याला त्रास का होईल? घरगुती उपाय असतात, पण ते योग्य प्रकारे करायला हवेत. आणि ह्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांची माहिती घेऊ शकता. काही डाऊट असतील तर तुम्ही आम्हालाही कमेंट्समध्ये विचारू शकता की हे तूप कसं वापरायचंय. तूप आपल्या घरामधला ऑरा क्लीन ठेवत असतं आणि म्हणून आपण कायम सांगतो की जर कोणी आजारी व्यक्ती घरी सतत आहे, घरामध्ये सतत आजारपण येतंय,
तर तुपाचं निरांजन लावून संध्याकाळी देवापुढे नक्की लावून बघा. रामरक्षा म्हणा, घरामधल्या व्हायब्रेशन्स मध्ये तुम्हाला फरक जाणवेल. आता हेच तूप जर डोळ्यांना आपण वापरले, त्रिफळाघृत आहे, वेगवेगळे प्रकार आहेत, की तुमच्या डोळ्यांचा नंबर सतत वाढतोय, डोळ्यामध्ये ड्रायनेस आहे, तर तर्पण ही चिकित्सा सांगितलेली आहे की ज्यामध्ये आपण थोडंसं कोमट तूप करून डोळ्यांवरती अशी पिठाच्या कणकेचं आपण असं वळं तयार करून त्याच्यामध्ये आपण तेलाने ती धारा सोडून तर्पण चिकित्सा करत असतो. आणि सुंदर असे फायदे आहेत की त्यांनी आपल्या डोळ्यांचा चष्म्याचा नंबर कमी होतो, मसल्सची ताकद बेसिकली हे वाढवतो. आतपर्यंत तूप मुरण्याचं काम करतं. तुम्ही त्वचेला जेव्हा कोरडेपणा असतो बघा, पांढरी रेष यायला लागली त्वचेवरती म्हणजे काय, कोरडेपणा आलाय, आणि मग त्यावेळेला जेव्हा तुम्ही तिथे तूप लावता तेव्हा आपोआप तुम्हाला जाणवतं की तिथला कोरडेपणा कमी झालाय. कानाला खाज येते, कानाच्या पाठी सोरायसिसचे पॅचेस येत आहेत, अशा वेळी जर तूप तिथे लावलं तरी ती खाज, कंड आणि ते पॅचेस, ते फ्लेक्स कमी व्हायला मदत होते. नाकामध्ये सतत हुळहुळत आहे, सतत सर्दी आहे, खोकला आहे, तर अशा वेळेला थोडंसं तूप घेऊन तुम्ही नाकामध्ये लावलं तरी त्याचा छान फायदा होतो. तुपाचे हे गुण अतिशय महत्वाचे आहेत. तूप खाऊन कोलेस्ट्रॉल वाढतो का, तर बघा, जर तुम्ही चांगल्या प्रकारचं तूप घेतलं आहारामध्ये आणि गरम गरम जेवणावर तूप घेतलं तर कोलेस्ट्रॉल वाढत नाही. आता तुम्ही म्हणाल की मानसी मी रोज भरपूर तूप खाल्लं, येस, त्रास होणार आहे. अति तेथे माती. लाल तिखट घेतलंय, प्रमाणात घेतलं तर चव देतं, अति प्रमाणात घेतलं तर दुसऱ्या दिवशी पायल्सचा त्रास होऊ शकतो. सो अति तेथे माती. सो योग्य प्रमाणात जर तुम्ही गोष्टी घेतल्यात तर त्याचा तुम्हाला योग्य तोच फायदा होतो. मग या तुपापासून आपण वेगवेगळ्या प्रकारची औषधं आपल्या क्लिनिकमध्ये पेशंटसाठी बनवत असतो. आज अनेक वेळेला म्हणजे पेशंट्स येतात की ज्यांना सोरायसिसचा त्रास आहे, शीतपित्ताचा त्रास आहे, एक्झिमाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी आपण ॲलोवेरा शतधौतघृत बनवतो. ॲलोवेरा शतधौतघृतमध्ये कोरफडीचा आपण उपयोग केल्यामुळे रक्तधातू शुद्धी करून आपण तिथे त्यांना हे क्रीम रोज रात्री लावायला देतो की ज्याने त्यांचे हे पॅचेस भरून येत असतात. पाईल्सचा त्रास आहे, फिशरचा त्रास आहे, टॉयलेटला नीट साफ होत नाही, त्यांना पोटात तूप घ्यायला देतो, आपलं जे काही औषधांचं कॉम्बिनेशन आहे ते देतो. आणि अर्श शमन शतधौतघृत, डॉक्टर मानसी प्रेझेन्स अर्श शमन शतधौतघृत आपण त्यांना देत असतो. असे वेगवेगळे प्रकार आपण या शतधौतघृताचे बनवले. चेहऱ्यावरती पिगमेंटेशन असेल, चेहऱ्यावरती डाग असतील, ड्रायनेस असेल, त्याच्यासाठी आपण आपलं हे कुमकुमादी शतधौतघृत बनवलेलं आहे की जे पेशंट्सनी वापरून त्यांचे अभिप्राय त्यांनी आम्हाला कळवलेत की हे वापरून त्यांना किती छान वाटलं. आपण म्हणतो की पी हळद आणि हो गोरी असं होणार नाहीये की पिगमेंटेशन मेलास्मा अनेक वर्षांपासून असेल तर 90 दिवस कंटिन्युअसली आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि त्यामुळे हे डाग आपले फेंट व्हायला आपल्याला मदत होत असते. कोणतीही चिकित्सा करताना नाडी परीक्षण, वैद्यांचे योग्य मार्गदर्शन हे खूप आवश्यक असतं. आपलं शरीर हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या सप्त धातूंनी बनलेलं आहे. जेव्हा तुमचा रसधातू बिघडतो तेव्हा तुम्हाला हे सगळे त्रास होतात. आता आपण जसं म्हटलं की त्वचा विकार यांचं मूळ कारणच तुमच्या शरीरामधल्या रसधातूंची विकृती आहे आणि म्हणून सोरायसिस, एक्झिमा हे त्रास होतात. आणि मग त्यावेळेला हे आपलं ॲलोवेरा शतधौतघृत खूप छान मदत करतं. कोरफड याचा जो रस असतो हा आपल्या शरीरामधलं म्हणजे त्वचा शुद्धीकर असल्यामुळे त्यामुळे आपल्याला अधिक फायदा होऊन त्या जखमा, ते फ्लेक्स कमी व्हायला मदत होत असते. कुमकुमादी शतधौतघृत जनरली आपण चेहऱ्याच्या तक्रारींसाठी वापरायला सांगतो. हे रोज रात्री आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे मसाज करून. आणि अर्श शमन शतधौतघृत हे स्पेसिफिकली आपण पाईल्स, फिशर या पेशंट्सना देत असतो. अशी 3 वेगवेगळ्या प्रकारची शतधौतघृत आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि याची माहिती तुम्हाला खाली कॅप्शनमध्ये दिलेली आहे. आपला नंबर फ्लॅश होत आहे, तिथे तुम्हाला ही माहिती मिळू शकते किंवा drmanasimantra.com या वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला याची तिथे माहिती मिळू शकेल. अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट्समधूनही आम्हाला विचारू शकता. सो असं हे गुणकारी तूप की जे आपल्या शरीराला खूप छान फायदा देत असतं. तुम्ही तूप खाता का? तुम्हाला आवडतं का तूप? आणि या तुपाचा अनुभव तुम्ही घेतलाय का? वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कसं तूप वापरायचं, हे तूप खाल्ल्यामुळे आपलं वजन वाढू शकतं का? तर हो, हे तूप खाल्ल्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. मग हे वजन वाढवण्यासाठी एक स्मूदी
एक खारीक रात्रभर पाण्यामध्ये बुडवून ठेवा. पाण्यामध्ये ही खारीक भिजवल्यामुळे सकाळी थोडंसं दूध घ्यायचं, त्याच्याबरोबर ही खारीक वाटायची, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि थोडासा मध घालायचा, अगदी 2 ड्रॉप्स. ही स्मूदी वाटून घ्या. बघा, महिनाभर हे रोज करा, तुमचं वजन नक्की वाढलेलं दिसेल. मध आणि तूप हे समप्रमाणात घ्यायचं नाहीये, एवढं कायम लक्षात ठेवा, ते विषासमान होतं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रमाणात घाला. तुम्हाला झोप येत नसेल तर तूप थोडंसं तुम्ही कपाळाला मसाज केला, जायफळ मिश्रित तूप ह्याचा कपाळाला मसाज केला तर त्याने तुम्हाला शांत झोप यायला मदत होऊ शकते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला चेहऱ्यावर खूप पिंपल्स येत आहेत, त्रास होतोय, पिगमेंटेशन येत आहे, तेव्हा हे जे तूप आहे ते जायफळ आणि दुधामध्ये मिश्रण करून कापसाने जर तुम्ही चेहऱ्याला त्याचा मसाज केला तर तुम्हाला आढळून येईल की जी डेड स्किन आहे, ड्राय स्किन आहे ती कमी झालेली आहे, त्वचेवरती येणारे पॅचेस पण कमी झालेले आणि अशा वेळेला तुम्ही तिथे आपलं कुंकुमादी शतधौत घृत जे आपण खास आपल्या पेशंटसाठी बनवतो तेही लावू शकता. एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समधनं सांगा आणि तूप तुम्ही आजपासून खायला सुरुवात करत असाल तर कमेंटमध्ये तेही आम्हाला सांगा. आणि असेच नवनवीन एपिसोड बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.